अजीज बेग बाबू बेग मिर्झा हे धुळे महानगरपालिकेच्या म्युनिसिपल शाळा क्रमांक 1 मध्ये कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सेवत होते. ते सेवत असताना 2001 मध्ये मयत झाल्याने त्यांच्या रिक्त पदी वारस हक्काने किंवा अनुकंप तत्वाने लाडपागी कमिटीच्या शिफारसीनुसार त्यांच्या मुलांना सदर नोकरी मिळणे अपेक्षित असताना मात्र महानगरपालिका आस्थापना विभागाने कागदपत्रांची सत्यता पडताळणी न करता मयत व्यक्ती तात्पुरत्या स्वरूपात कामासाठी होते असे अन्यायकारक घोषित केल्यामुळे मयत अजित बेग यांच्या कुटुंबियावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक वर्षापासून त्यांचा मुलगा आसिफ बेग या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. मात्र महानगरपालिका न्याय देत नसल्याने सदर कुटुंब व्यथित होऊन 26 जानेवारी रोजी क्युमेन क्लबजवळ आमरण उपोषणाला बसले होते. मात्र महानगरपालिका मार्फत त्यांना पत्र देण्यात आले की तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल, म्हणून सदर उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. आसिफ अजीज बेग, माझे वडील अजीज बाबू बेग हे नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये कायम सेवेत होते. ते सेवेत असताना त्यांचं निधन झालेलं आहे. महापालिका सांगते की माझे वडील तात्पुरते होते, पण ते कायम होते. आमच्याकडे सर्व्हिस बुक आहे आणि माझ्या आईला त्यांची पेन्शन लागू आहे. त्यांनी उद्या आमची बैठक घेतली आहे 27 तारखेला. मग आम्ही बघू ते काय निर्णय घेतात.